महाराष्ट्रामध्ये परत बीजेपी म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं सरकार 2024 मध्ये सहज बहुमतानं येऊ शकतात। मित्रांनो, याविषयी शक्यतेचे 4 असे आपल्याला कारण सांगता येतील। ह्या 4 चुका महाविकास आघाडीच्या आणि हे 4 नवीन मास्टर स्ट्रोक बीजेपीचा, यामुळे तुम्हाला स्पष्टपणे समजून जाईल नेमकं घडल काय। बघा, महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भाजप आपली सत्ता विस्ताराचा प्रयत्न करत आहे आणि आतापासून लोकसभेच्या निवडणुकीची बांधणी चालू आहे, यामध्येच आपल्याला या ठिकाणी 4 असे मुद्दे यांचा नक्कीच बीजेपीला फायदा होणार आहे। ते 4 मुद्दे आणि ते 4 चुका कोणत्या आहेत ते बघून घ्या महाविकास आघाडीच्या। पहिली चूक आहे महाविकास आघाडी। हे महाविकास आघाडीच ही सगळ्यात मोठी चूक आहे। त्यामुळे बीजेपी आपले हात अजून पसरवू पाहते पूर्ण महाराष्ट्रामध्ये। कारण काय, ज्यावेळेस जितकी महाविकास आघाडी मोठी होईल तेवढं त्यांचा गुंता वाढून जाईल। गुंता का वाढणार? कारण सर्व त्यामध्ये नेते येणार। समजून घ्या, 4 ते 5 युत्या झाल्या, त्यामध्ये सगळ्यात मोठा जो मुद्दा येतो तो मुद्दा म्हणजे कुठला येतो? जागा वाटपाचा। जागा वाटपाचा होणार, जे मतभेद द्वेष होणारच। म्हणजे एकूणच काय, जर जास्त युत्या बनल्या, जास्त मोठी आघाडी बनली, जास्त हेवे देवे द्वेष आणि एकमेकाविषयी नाराजगी हे वाढणार। याचा नक्कीच फायदा हा बीजेपीला होणार। दुसरा मुद्दा, आता भूमिका आणि दुर्लक्ष। महाविकास आघाडीची भूमिका अजून काहीच नाही। सध्या भाजप पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ते राजनीती पेरत आहे। सध्या त्यांची वाटचाल चालू लोकसभेकडे, पण याच्या मानानं महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे महाविकास आघाडी आहे असं करताना दिसत नाही। हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। आता जानेवारी महिना चालू झालाय, आतापर्यंत जागा वाटपाविषयी, मतदारसंघाविषयी कुठलीही भूमिका ठोस नाही आणि वंचितला अजून पण त्यांनी सामील करून घेतलं नाही स्वतःच्या आघाडीमध्ये। म्हणजे एवढं यांची भूमिका चाललेली आहे, ते पूर्ण हे दुर्लक्ष करत आहेत ते घटक पक्षामध्ये आणि ते याचा नक्कीच याचा फायदा हा बीजेपीला होणार आहे। पुढलं बघा, आपापसातील जागा वाटप हे सुद्धा एक कारण असणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जसे पक्ष वाढतील तसे सगळ्या विचारधारा वाढतील आणि काही पक्ष बघा, काही जागा आहेत खासदारकीच्या, त्या जागेवरती जर शिवसेनेचं वर्चस्व असेल तर त्या ठिकाणी जर काँग्रेस उमेदवार उभा राहिला तर उमेदवाराला तिथे लोक कार्यकर्ते त्यांना सपोर्ट करतील का? त्यामुळे जागा वाटप सुद्धा मित्रांनो एक असं कारण बनणार आहे। त्या कारणामुळे नक्कीच लॉस हा महाविकास आघाडीचा होऊन या ठिकाणी फायदा हा बीजेपीला नक्की त्या ठिकाणी होणार आहे। आणि एक शेवटचा मुद्दा बघा, समजून घ्या, तो मुद्दा आहे कमी होत चाललेली काँग्रेसचं वर्चस्व। वजन काँग्रेसचं पूर्ण महाराष्ट्रामधूनच नाही तर पूर्ण भारतामधून सुद्धा कमी होत आहे आणि ज्या राज्यामधील जे स्थानिक घटक पक्ष आहे, जे स्थानिक पक्ष आहेत, ते पक्ष आपलं डोकं वरी काढत आहेत। तुम्ही खाल्लं साऊथचं बघून घेतला असाल, त्यानंतर महाराष्ट्रामधली पण परिस्थिती तेच आहे। जे काँग्रेसचे जे आघाडी आहे त्या आघाडीमधील जे त्यांचे सोबतचे सहकारी पक्ष आहे त्यांचं वर्चस्व काँग्रेसपेक्षा जास्त आहे। त्याच्या मानानं काय होतंय, काँग्रेसला जागा ह्या कमी पडतात आणि जागा जास्त हे त्यांच्या पक्षाला मिळतात। त्यामुळे एक काय की केंद्रीय पक्ष जो आहे काँग्रेस, त्या काँग्रेसचं वजन कमी होतंय। याचा फायदा नक्कीच सरकारला होणार आहे। ह्या निवडणुकीमध्ये बीजेपी याचा नक्कीच फायदा घेईल आणि तो केंद्रामध्ये सुद्धा याचा वापर नक्कीच करणार आहे। आता हे झाले 4 चुका महाविकास आघाडीच्या, त्याचा फायदा बीजेपीला होऊ शकतो। पण आता 4 अशा कुठल्या गोष्टी बीजेपीने केलेल्या आहेत त्यामुळे बीजेपी सध्या महाविकास आघाडीपेक्षा टफ जाणार आहे। हा 4 त्यांचे पॉइंट्स बघून घ्या। पहिला आहे पक्ष बांधणी। आपली स्वतःची शक्ती वाढवण्याकरता, आपली ताकद वाढवण्याकरता जोपर्यंत शत्रूपेक्षा आपण जास्त मजबूत होत नाही, आपण ताकदवान होत नाही, तोपर्यंत शत्रूला आपण सहज हरवू शकत नाही। हे युक्ती डोक्यामध्ये घेऊन बीजेपीने सध्या पक्ष बांधणी केलेली आहे। तरी भले त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून आपल्या सोबत सामील करून घेतलेली आहे, कारण महाराष्ट्रामधील विरोधी पक्ष हा कमकुवत त्यांना करायचा होता। हे त्यांचीच राजनीती वापरून त्यांनी आपला पक्ष सध्या असं भक्कम केलेला आहे। त्याची पक्ष बांधणी ही सध्या ओके आहे। आणि पुढला राम मंदिर आणि आरक्षण आहे। आता राम मंदिर अयोध्यामध्ये होत आहे,
पण याचा सुद्धा फायदा हे आपले महाराष्ट्रातील बीजेपी घेऊ शकते. आणि पुढला मुद्दा आहे तो म्हणजेच आरक्षण आहे. सध्या तो आता आपल्या महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा मुद्दा होता आरक्षणाचा. आणि आरक्षणाचा काही करून बीजेपी निवडणुकाच्या अगोदर याविषयी काहीतरी पॉझिटिव्ह निकाल आणणार आणि यावेळेस मराठ्यांचे ओबीसीचे मत ते परत वळवणार, यामध्ये काही आपल्याला शंका येऊ शकत नाही की बीजेपी काहीही करू शकतो. पुढला आहे पक्षाची ताकद वाढवणे. वैचारिक दृष्ट्या नाका नसेना पण नैतिकता धरून त्यांनी पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी कारणे काही सांगितले असतील, कुणाच्या पाठीमागे त्यांनी ईडी लावली असेल, पण काहीही करून त्यांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवली आहे. आणि हीच ताकद आघाडीनं कमी केलेली आहे फक्त जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार. आणि हे ताकद त्यांना नक्कीच खूप पुढे घेऊन जाणार. पुढला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे जागा वाटप आणि उमेदवार घेणे. ज्याप्रमाणे बुद्धिबळामध्ये राजाला चेक बसतो, आता चेकमेट होतो, तसं सध्या अजित पवारांना आणि शिंदेंना बीजेपीने केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. काय बीजेपीच्या चिन्हावरती निवडणूक लढायला तयार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटांचे नेते आणि शिंदे गटाचे नेते. आता हे जागा पूर्णपणे हेरून घेतलेलं आहे. ज्या जागेवरती कुठला उमेदवार येऊ शकतो, कुठल्या ठिकाणी कुठला उमेदवार राहिला पाहिजे, ह्या पूर्ण गोष्टीचा अनालिसिस करून पूर्णपणे अभ्यास करून सध्या हे युती आहे भाजपाची ते पण सक्षमपणे अशी उभा आहे, भक्कम ते पूर्णपणे तयारीने उभा आहे. याच्या तुलनेमध्ये काँग्रेसची म्हणजेच महाविकास आघाडीची तयारी कुठली झालेली नाही. सध्या ते पूर्णपणे ह्या 4 पॉईंटमुळं महाविकास आघाडी पूर्णपणे मागे पडलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी आहे ते आपल्या सोबतचे पक्ष घेऊन सहकारी घेऊन आता आपली वाटचाल पुढे करताना आपण बघत आहोत. याचा नेमका परिणाम काय होईल येणाऱ्या दिवसामध्ये? याचा परिणाम पॉझिटिव्ह होईल की निगेटिव्ह होईल? यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होईल का परत भाजपा सरकार येईल? तुम्हाला नेमकं या गोष्टी वाटतंय काय? तुम्हाला नेमकं याविषयी वाटतंय काय? नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.